आता काय करावा, जवळपास तासभर झालं आता. चला तर सर्वांना नमस्ते. तर आत्ता संध्याकाळच्या 6 वाजल्यात. 6 वाजता आज एकादशीमुळे घरीच होतो, म्हणलं 6 वाजता आज व्हिडिओ काढा हाय घरी तर. आणि विराज खेळतो त्या साईडला सायकल सध्याला 6 वाजता. तर संध्याकाळच्या टायमाला बघा आनंदी कशी खेळतीये. आनंदी, ए आनंदी, अय्यो कोण हसतय, टिल्लू हसतय, अय्यो खेळतय. विराज काय म्हणतोय आनंदी, बघून दी. विराजला सायकल येते का बघा एकदा. विराज कसा एकदम सायकल खेळतोय आता त्याला दाखवतो मी. अरे हो हो दमानी दमानी दमानी, थांब 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 थांब, तू नको, तू थांब थांब थांब. अयो अयो दमानी दमानी, अयो दमानी. तर विराज असा खेळतोय सायकल. विराजला येते सायकल. विराज तिथं गेल्या वय फसती वय. मग मार मार पांडेल, मार मार पांडेल, मार लवकर फास्ट. विराज काय सायकल खेळायचं थांबा ना सध्याला संध्याकाळच्या टायमाला. आणि सायकल जर पाडली तर मी ना बांधून ठेवीन पुन्हा. तशी नाटकं केल्यावर कुठं बांधीन माहिती ना, शेडच्या वर पत्र्याला बांधीन. नीट खेळ, हा पुन्हा द्यायचो नाही, नीट खेळ. मग नीट सायकल पाडू नको. आणि आनंदीचं हे साईडला काय चाललंय, आनंदी काय चाललंय ग. बावला घेतलाय त्याचा, कापूस काढी ती फिकी ती. अयो बाय बाय, अयो बाय बाय. विराज दमानी. विराज बघा आता गेला सायकल घेऊन. बाय बाय. चांगला शिकलाय तो सायकल, हळूच पडशील. ए आनंदी साईडले साईडले साईडला ये. पास ना, किती कापूस काढती, किती कापूस काढलाय र. सगळा बावल्यातला कापूस काढून घेतलाय तो. अयो सगळं कापूस काढलाय तिने, सगळा सगळा कापूस काढलाय. काय करते, घासा घासा भांडे पटापटा. तुला लय हाणलं लागा आता, आज लय हाणला तुला मी. पडून देत नाही. काय म्हणती, दम देती काय बाबा. हो हो व्हिडिओ काढा. तुला सायकल येते काय. विराज म्हणतो व्हिडिओ काढा. छान वातावरण झालंय, संध्याकाळच्या 6 वाजल्यात. आणि विराज खेळतो, फक्त आनंदी मध्ये पळती लक्ष द्यावं लागत आहे. हाय तिच्या मागच आहे मी आज. ह्यांना आज खेळतो, आजच मला टाईम आहे. नाही एवढं रोज ह्यांच्याबरोबर खेळायला मला पण टाईम नसतो. आज हाय टाईम तर थोडा आनंद ह्यांच्याबरोबरच घेतो. पोरांना पण थोडंसं बरं वाटतंय, आहे का नाही. ते किती छान वातावरण झालंय बघितलं ना समोर, किती हिरवळ आहे. आता थोडं दुकानात सामान आणायचं, आष्टीला जायचंय. आणि आमच्या लाईटीचा गोठळा झालाय सकाळीच. आणि लाईट म्हणजे गोठळा झालाय तर चार्जिंग बी नाही फोनला. थोडी चार्जिंग करतो म्हणजे आपल्याला व्हिडिओ पण काढता येतात. उद्यासाठी सकाळच्या व्हिडिओ काढायचा म्हणला की चार्जिंग नाही, तर थोडं सामान घेऊन येतो आपल्या दुकानात जाऊन, थोडा चार्जिंग पण करतो. आणि बघू काय. दीपाली आवर, चल मी चाललोय. काय म्हणली दादूचा. हा हा कुठे दाखव बरं. आजचा ना, हा काय दादू मध्ये आपलं हे दिसला का. हा 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 टाळ वाजता ठेवे का. रिवर्स घे बरं. हा का ह्यो हो का ह्यो का ह्यो हाय 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 का ह्यो मध्ये उभा केला, मध्ये उभा केलेला मध्ये केलेला ना. हा हा. हा शाळेतला कार्यक्रम होता ना. हा हा कर चालू. हा टाळ वाजते चांगला विराज. छान टाळ वाजतो. तर विराज आज शाळेत त्यांचा कार्यक्रम होता बघा, किती मुलं आहेत. आणि ती बघती दीपाली आज. आणि विराज आता पुढे म्हणली हे काय विराज आहे का. हा 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 त्या शर्टल तर आला, पाय नाही पडला. चल जाऊ का मी आता, आष्टील चाललोय. बाय बाय. चला परत टाइम होईन, पुन्हा अंधार पडून यायला. बघा आनंदी कशी बाय बाय करते. बाय. चला आम्ही जाऊ का. बाय. आम्ही चाललो आष्टीला. आनंदी घरात ठेवली.
घरात घरात. चला जाऊ का मग हा जा. दुकानाला गिऱ्हाईकाला जा. हा जा तुम्ही. हेलो चिमन हेलो बच्चों हम जा रहे हैं गांव में गाव मी जा रे लय झिंदी आणतो लागा तू विराज. चला थोडीशी चक्कर मारतो आणि ह्यांना सोडतो आणि मी जातो आष्टीला. काका चला संध्याकाळच्या टायमाला चाललो आष्टीला. सध्याला तर आनंदी विराजला घरी सोडलं. आनंदी रडत होती तसाच चाललो आष्टीला. आता अंधार पडल मला वाटतं माघारी आलो मी सकाळच्याला डायरेक्ट हिडिओ काढील जाईल. आता सामान घेईल संध्याकाळी घरी आलो सकाळच्याला हिडिओ काढील. किती मोठा हिडिओ होतो ह्याच्या उभी राहिलं. आणि चला आता बघतो आता आष्टीला गेलो काय दाखवतो येतंय का अजून. टाईम तर झालाय भरपूर. रातच्या जवळपास 9 वाजल्यात. किती वाजल्यात पवार साहेब? 9 वाजल्यात. काय झालंय मला बी यायला उशीर झाला. 9 वाजल्या आष्टीतून मी चाललोय गावाकडं आणि पवार साहेब रातच्या 9 वाजता हापशा पाणी भरीत आहेत. का हो एवढे वाईट दिवस? पाऊस नाही, पाणी याय नाही एरीला. आणि मग रातचं काय दिवस नाही होय तुम्हाला? आता प्यायला पाणी नसले न्यावं लागतं की आता. रातचंच आणि दिवसभर काही काम काम असते. आयला लय गरीबाचं वाईट हो. लय अवघड आहे. लय वाईट दिवस तुमचे. पाऊस याय नाही आता पावसामुळे अवघड चाललंय म्हणायचं. खरंच ना. हा जर पाऊस आला असता तर घरी पाणी झालं असतं. 100% झालं. आणि पाण्याला. मग पाऊस नाही म्हणून पाणी नाही तर मग असे 2 किंड घेऊन रातचे 9 वाजता चक्क आले. तर रातचे 9 वाजल्यात. ते काय झालं माझ्या फोनला चार्जिंग नव्हती. मी बी चार्जिंग केलं काही थोडं सामान घेतलं दुकानाचं. चाललोय गावाकडं. मला पण उशीर झाला आणि तुम्ही पण आता मग हापशा बघितलं चालूमध्ये गाडी उभा केली. म्हणाला कोण वाजत आहे मला तुमच्यासारखं दिसलं. बरोबर ओळखलं. बरोबर ओळखलं. बरं आता काय पडली की आपण. हा दिशी बी हापशावरच पडली होती ना आता संध्याकाळी. दिशी म्हणजे पावसात पडली होती. पावसाचं पाणी ना अंधाराचं पाणीच पाणी. हा. चला मी पण गावाकडे चला आपल्याला तिकडेच जायचं. चला आता मी दुकानात. दुकानावर चालत का? पण ठीक आहे जाऊ मग मी. हा. ठीक आहे ठीक आहे. लय हालात बेकार दिवस असतील भाऊ गरीबाचे. घरी आलोय तर आमच्याकडे लाईटच नाही ना. तर सगळा अंधार किर झालाय सगळीकडेच. लाईटच नाही तर हिडिओ बघू आता सकाळच्या डायरेक्ट. पळ लवकर पम पम करीत पळ. कशी पळत ही आनंदी चपला घालून पॉम 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 पॉम. सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग नमस्ते. सकाळी सकाळी आता 7:30 वाजल्यात. आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे विराजला असते आज सुट्टी आणि त्याच्यामुळे आज निवांत विराज खेळतोय आणि आम्ही पण एकदम थोडं निवांत आहेत आज. तर आता आंघोळ करून घ्यायची. रोज लय धावपळ असते पण रविवारी सुट्टी असली की थोडं तेवढंच बरं वाटतं. नाहीतर खाऊन द्या ना मग. दीपाली आवरलं काम? तुझं काम आवरलं? काम आवरलं? आवडतंय ना चाललंय आज सकाळ सकाळ असं निवांत चाललंय जरा. निवांत चाललंय का बरं? आज रविवार आहे सुट्टी त्याच्यामुळं तेवढंच थोडंसं बरं वाटतं बरं का? वाटतंय. हा रोजची धावपळ असते. रोज लई धावपळ असते. आज असं दमल्यासारखं वाटतंय तर आज निवांत चलवून द्यायचं. लहान मुलं म्हणल्यावर आयुष्यात हीच असतं का म्हणजे लहान लहान जवळ आहे तोवर लईच अडचणी का? लय अडचण लय धावपळ काय म्हणतात ना झोपच नाही म्हणायचं असं झालंय. लेकराच्या मागच कटळून जातंय का? कटवून गेले आज लय कंटाळा आलाय असं दुखणं आले म्हणजे लय. आज दुपारी आरामच करायचं वाटतंय का? रानात रानात जायचं. काम आहे आता काय इथून पुढे रानात सुरुवात कामाला होणारी. हा, बघू आता काय होतंय. काय आराम करता आता. आता 1-2 दिवसात खुरपायला हळूहळू सुरुवात चालूच करावंच लागेल आता. हा आज काही पोळ्याचं बेत आहे ना बाई? कशामुळं? काल उपास होता त्यामुळं का? असतं का? आज चालले आमच्या घरी पोळ्या. पुरण बघा कणिक मळली. पुन्हा इथं काय चाललंय काय की इथं डाळ आहे आणि इथं पुन्हा काहीतरी भात शिजायला घातला असं काहीतरी आहे सकाळ सकाळ. आणि आज एकादशीचा दुसरा दिवस. दीपाली काय आज काय मसाला वाट्यावरचा? वाट्यावरचा काय म्हणते? पाट्यावरचा का? हे म्हणतोय वाट्यावरचा. पाट्यावरचा होय दीपा. काय आज? आज बारस आहे ना. बारस काय असते मला तर माहित नाही पण पोळ्या आहेत ना आज. एखाद्याच आज बारस असते असं का? तर मग आज पोळ्या येतात. पोळ्या आहेत होय. तर हे आमटीचा मसाला वाटते मी. आमटीचा मसाला. हा बर 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 बर. चल मग मला पाट्यावर होय दीपा पाण्याला जायचंय. जाऊ ना. तू येशील का? येते. उंबरा आले? विराज काय म्हणतोय तुम्हाला 2 मिनिटात दाखवतो. पुढे अजून बघा पिकलेलं होय. अयो उंबर किती आलेत आमच्या उंबराला. म्हणजे पलीकडे बियले आणि अलीकडे उंबूर. हे काढू होय पिकलेलं उंबूर. कशाने काढायचं? मोठं काढायचं ते.
डोंगराखाली गेलतो पण काय झालंय कावळे आलेत. कावळे टुच्या मारते ना विराज. विराज नंतर मग डोळा जरीत येत मग येता जाता कावळे टुच्या मारीत येत तिथं गरठ आहे वर. त्याच्यामुळे ते उमरं काय काढून देणार नाहीत आता सध्याला. दुपारी बघू आपण दुपारी. हा आज लाईटीचा झालाय गोठाळा. बोर नाही चालू. आज हापशाव जावं लागतंय पाण्याला आमच्या आणि इथून थोडं जवळच आहे पण जायचं हापशाव. 2 केंड आणि 1 हांडा घेऊन बघू आता काय होतं. एकदा पाणी आणावं लागेल. सकाळी सकाळी पटकन जावं लागेल. आनंदी लागेल मागं. आनंदीला तिथं मागं सोडलंय आणि दिदी मी आणि टायमाला तो विराज लागला मागं. तो विराज तिथं जाऊन चाललो आम्ही पाण्याला. हापशाव नंबरच नंबर आहेत. लय नंबर आहेत आता तुला लागत नाही लवकर. काय झालंय पाणीचे आहे ना पाणीचे लय उशीर झाले गेले. खाली टिपकात पडणार राहू. हापशिले दम लागला फार. आपल्याकडे दुष्काळाची पाऊसच नाही अजून. पाऊस नाही हापशाला सुद्धा पाणी आहे ना. किती हापशी देत पाणीची आहे ना टिपका आहे ना खाली. गेलं पाणी संपलं का. गेलं पाणी. आता 10 मिनिटं आज 10-15 मिनिटं येत नाही. येत नाही आता. आजके 10 मिनिटं झाले हांडा भराना. 10 मिनिटं 10-15 मिनिटं झाले पूर्ण कवर हापसा. ते पाणी जे आहे ना तर काय भरायचं एवढं राहिलंय पण ती किती वेळ झाले भरतंय का अर्धा नाही झालं. पाणी येतंय का त्याला. थोडं थांबल्यावर येईल. अर्धा चला एक एक जण तोवर येतोय. आल्या बा आजीबाई पाण्याला. नंबर आहे आता. मागं कशी बघू. विराज विराजचे दिदीचेच भांडणं हापशाव. मी हापसू का तू हापशी तू. ए बरं इकडे तू काय कर माहिती का. तू ही कॅन्ड भरवी एक. विराज तू कॅन्ड हापशो आणि तू हांडा हापशो. भांडणं काय खेळू नका. तर एवढं एक तर पाऊस पडाना दुष्काळ पडलाय. पाणी एरीला आणि बोरला आणि हापशाला वाढलं नाही. पाऊस हाही पण असं फक्त हिरवळे आणि थोडं थोडं पिकं आलंय. पण बाकी असंच हापशाला पाणीच नाही. आता किती 1 तास बरं झालं. 1 तास बरं झालंय आम्ही आलोत आणि अजून पाणीच नाही. भरलंच नाही. बघू आता काय होतं एकदा. तर एक एक जण हापसा भांडणं खेळू नका. हापसायलाच कटाळा येतोय उलट. हापसा तुम्हीच. खूप दिवस झालं म्हणजे 2 वर्ष झालं तवा एकदा हापशाव मी आलतो. लहानपणीत आम्ही सारखं ह्या हापशाव यायचो. पण आता 2 वर्षापूर्वी एकदा 1 दिवस आलतो हापशाव आणि आता पुन्हा 2 वर्षानंतर पुन्हा एकदा आज हापशाव आलोय. म्हणजे लाईट असेल ना तर बोर असल्यामुळं काय यायची गरज नाही पडत. पण आता उन्हाळा बी आहे लाईट बी नाही पाणी बी एरीला वर नाही आणि त्याच्यामुळं मग हापशाव यावं लागलं. आणि लहानपणी जास्त यावं लागायचं. लहानपणी एवढं बोर ते नव्हतं नाही का. तर मग त्या टायमाला आम्ही दिवसातून 2-3 तरी हांडे न्यावाच लागायचे ह्या हापशावून. पण नंतर सुविधा झाल्या बोर वगैरे सगळ्या गोष्टी. तर आज आलो तर एकच हांडा भरायला 1 तास झालंय. 1 हांडा भरलाय. आता पाणीची आहे ना 2 केंड भरायचे आहेत. कोणतरी आले ते 2 हांडे ठेवून पुन्हा घरी गेले म्हणजे थोड्या वेळाने येतो. पाणी नाही आल्यावर बऱ्याच वेळ थांबावं लागत आहे. तर ह्या जुन्या आठवणी असतात आपल्या पहिल्या बी काही दुष्काळी भागात. काय तर दुष्काळ पाऊसच नाही आमच्याकडलं आहे असं म्हणलं तर हरकत नाही. आनंदी आपलं ते ही कालिनी कटाळी वय. कालिनी पण पूर्ण कटाळी हापसून 1 तास लागतोय. आणि आता विराज हापसितोय. पडशील विराज तर नुसता मस्तीसाठी येतो फक्त. पाण्यासाठी तर काही येत नाही पण मस्तीसाठी नक्की येतोय तो. नाटकं करीतो नुसता. तर काका आता पाणी भरते तर काका म्हणला आता आहे ना सगळं भरूच तर मी आता काय थांबणारच नाही. पाणी आहे ना काय थांबून आता किती का हापसूच लागून पाणी तेवढं नाही ना दिला. विराज त्यापास नको ती मोडन. मस्ती करायची होतो कधी पण. हा म्हणले होते थांबणार नाही पण कटाळ्याचं आकर्षण. विराज तर सारखा व्हिडिओ काढे. चला पाणी पण आणलंय. स्वयंपाक जरा तोपर्यंत रेडी. मस्त पोळ्या. आनंदी उठली बांधा डबा बांधा तोपर्यंत. तर मला आज पोळ्याचा म्हणजे पोळ्या केल्यात तर डबा बांधतात. पोळ्या आणि आपलं आमटी. आणि आनंदी झोपली पण उठायला लागली. हा डबा बांधा.